नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरती आणि महापारेषण भरती दोन्हीही सोबत आलेले आहे। स्पेशली ITI विद्यार्थ्यांसाठी ITI इलेक्ट्रिशियन वायरमन ज्यांचं झालेलं आहे। महावितरणमध्ये इलेक्ट्रिशियन वायरमन दोघांनाही संधी आहे आणि महापारेषणमध्ये इलेक्ट्रिशियनसाठी जागा आहे। त्यामध्ये बघा महापारेषणमध्ये फ्रेशरसाठी जर जागा बघितल्या तर 1900 जागा आहेत आणि महावितरणमध्ये साधारण 5300 प्लस जागा आहेत। टोटल जर आपण राऊंड फिगरमध्ये बघितल्या तर 7 ते 7,500च्या घरामध्ये त्या जागा आहेत। मित्रांनो, अतिशय सुवर्ण संधी आलेली आहे जे विद्यार्थी ITI इलेक्ट्रिशियन वायरमन झालेले आहेत त्यांच्यासाठी। आणि कसं आहे की आपण मागच्या 2 वर्षापासून फॉलोअप घेतो आहे या वॅकन्सीसाठी आणि वरच्यावर विद्यार्थी मित्र अभ्यासामध्ये राहिले पाहिजे, तयारीमध्ये राहिले पाहिजे, त्यांना माहीत असलं पाहिजे, आपल्याला माहीत असलं की आपण त्याची तयारी करतो आणि आपण रेडी राहतो। त्याकरता आपण आपले व्हिडिओज 2 वर्षापासून सुरू ठेवलेले आहेत त्या रिलेटेड, त्या वॅकन्सी रिलेटेड। आणि फायनली दोनही वॅकन्सी आलेल्या आहे। लकीली महावितरणची वॅकन्सीसुद्धा यांनी खूप फास्टमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर काढलेली आहे असं म्हणू शकतो, कारण इलेक्शन आहे मार्चपासून पुढे किंवा मार्चमध्ये वगैरे 2024मध्ये, त्यामुळे यांनी घाईगडबडीत ही वॅकन्सी काढलेली आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये वरच्यावर अपडेट्स आपण आपल्या चॅनलद्वारे, इंजिनियर अमोल चॅनलद्वारे, प्लस आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, आणि आपलं आता ॲपसुद्धा आहे इंजिनियर अमोल या नावाने, हे आपलं स्वतःचं ॲप आहे। तर मित्रांनो बघा, महापारेषणचं साधारण डिसेंबरमध्ये फॉर्म सबमिशन झालेलं आहे। आता जानेवारी सध्या सुरू आहे आणि फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये त्यांनी एक्झाम एक्सपेक्टेड आहे किंवा टेंटेटिव्ह एक्झाम मंथ त्यांनी फेब्रुवारी किंवा मार्च असं म्हटलेलं आहे। तर त्यामध्ये मित्रांनो फेब्रुवारीमध्ये कुठल्याही वीकमध्ये एक्झाम होऊ शकते अशा तयारीमध्ये अभ्यास सुरू ठेवा। ठीक आहे, कुठलंही तुम्ही ऐकलं असेल, एखादी डेट ऐकली असेल किंवा काही वाटलं असेल तुम्हाला कुठून काहीतरी डेट ऐकली असेल तर त्यावर 100% डिपेंड राहू नका, परंतु ती डेट टार्गेटेड डेट म्हणजे तुम्हाला त्या डेटला एक्झाम होऊ शकते या अंदाजाने अभ्यास सुरू ठेवा। ठीक आहे, असं माझं म्हणणं आहे, कारण की ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा ऑफिशियल जे काही महाट्रान्सको.in आहे किंवा महाडिस्कॉम.in आहे यावर पुढे येईलच। महाडिस्कॉमवर तर अजून महावितरणची ॲड पण आलेली नाही आहे, ती पुढच्या काही दिवसामध्ये महावितरणवर ॲड येऊन जाईल। ठीक आहे, ते कन्फर्म आहे मित्रांनो, त्यामध्ये काही डाऊट ठेवू नका। आणि दुसरं असं की महापारेषणचं जे आहे तर महापारेषणचं कदाचित माझा एक अंदाज असा आहे की फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे। ठीक आहे, ती पुढे सुद्धा जाऊ शकते। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी मित्र ITI इलेक्ट्रिशियन वायरमन आहे, जे महापारेषण महावितरणची तयारी करत आहे, त्यांच्यासाठी स्पेशली काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे की या एक्झामसाठी, या एक्झामच्या दृष्टीने कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहे। सिलेबस वगैरे सगळं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। तर विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल म्हणजे आपलं इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन, म्हणजे महापारेषणमध्ये इलेक्ट्रिशियन आणि महावितरणमध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या दोन्ही याचा अलाउ केलेला आहे आणि पेपर एकच राहतो, पेपर काही वेगळा होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एकच पॅटर्न फॉलो करावा लागतो। त्यामध्ये मित्रांनो मी थिअरीसाठी सोबत विद्युतशास्त्र हे बुक तुम्हाला सांगितलेलं आहे, प्लस तुमच्याकडे आणखी काही बुक्स असेल, जसं माझ्याकडे प्रकाश शाह सरांचं आहे, रेडेकर सरांचं सुद्धा आहे, काही विद्यार्थ्यांकडे असतील, तर त्यातून कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहे ॲक्च्युली करणं तुम्हाला सगळंच आहे, तुम्हाला कुठलाच भाग सोडायचा नाही आहे। 50 प्रश्न 110 मार्कासाठी आहे आणि 50 प्रश्नामध्ये ते कुठलेही प्रश्न टाकू शकतात, त्याच्यामुळे असं एक्सपेक्टेड किंवा इम्पॉर्टंट असं काहीच नसतं मित्रांनो, सगळं करावं लागतं तेव्हाच तुमचं सिलेक्शन कन्फर्म होतं। तुम्ही म्हणाल की सर मी 25 पैकी 10-15 टॉपिक्स केले तर चालेल का, तर चालणार नाही, तुमचं रिजेक्शन होईल। मी तुम्हाला सांगतो, तुमचं सिलेक्शन होणार नाही। तुमच्या सिलेक्शनसाठी प्रत्येक टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो, त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे आहेत की जे तुम्ही सोडायलाच नको आणि ज्याच्यावर तुम्ही 5-6 वेळा तरी कमीत कमी रिवाईज करायला पाहिजे, ते टॉपिक मी तुम्हाला सांगतो। बघा, तुमच्याकडे सोबत विद्युतशास्त्र असेल तर त्याच्यामध्ये 34 टॉपिक्स दिलेले आहेत। 34 पैकी तुम्हाला बघा सेफ्टी, त्यानंतर तुमचा विजेचा प्राथमिक परिचय म्हणजे फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी वगैरे म्हणतो आपण त्याला, त्यानंतर बेसिक टर्म्स जे असतात आपले बेसिक इलेक्ट्रिकल वगैरे किंवा इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड ओहम्स लॉ, हे मी सोबत विद्युतशास्त्राला रेफरन्स घेऊन सांगतो आहे बरं, बाकी आणखी तुम्हाला सांगेल मी। त्यानंतर वर्क, पॉवर अँड एनर्जी, त्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी सेल्स वगैरे, सेल्स अँड बॅटरीजवर प्रश्न असतो। त्यानंतर मॅग्नेटिझम म्हणजे चुंबक आणि चुंबक तत्व वगैरे जे असतात ते विद्युत चुंबक वगैरे, त्यानंतर मशीन्समध्ये जनरेटर, मोटर, त्यानंतर अल्टरनेटर, सिंक्रोनस मशीन, सिंक्रोनस मोटर वगैरे, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मर, अल्टरनेटर वगैरे सगळं, त्यानंतर बघा AC मोटर्स, DC मोटर्स वगैरे, कन्व्हर्टर्स वगैरे, त्यानंतर इल्युमिनेशन महत्त्वाचा भाग आहे, त्यावर प्रत्येक याच्यावर 1-2 प्रश्न असतात, त्यातल्या त्यात मशीन्स आणि पॉवर सिस्टीम, पुढे पॉवर सिस्टीमवर यूज आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सवर 2-3 प्रश्न येऊ शकतात 50 पैकी। त्यानंतर तुमचं पॉवर सिस्टीममध्ये पारेषण, वितरण आणि तुमची निर्मिती या म्हणजे जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन यामधल्या जे काही आहे, तुम्ही पारेषण आणि वितरण दोन्ही याच्यासाठी इम्पॉर्टंट जे असतं तेच येतं, त्याच्यामध्ये पारेषण आणि तुमचं वितरण यावर जास्त प्रश्न येऊ शकतात। इक्विपमेंट्स जे आहेत ते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स त्यावर 1-2 प्रश्न येऊ शकतात।
त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक, बघा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जास्त प्रश्न आले तर यावर सुद्धा येऊ शकतात. पॉवर सिस्टीम आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक या दोन्ही याच्यावर जास्त प्रश्न येऊ शकतात. टेक्निकलमध्ये पॉवर सिस्टीमला अतिशय जास्त महत्त्व आहे. त्याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईन आणि आपलं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम यावर जास्तीत जास्त अभ्यास करा पॉवर सिस्टीममध्ये. आणि त्यानंतर स्विचगिअर प्रोटेक्शन वगैरे. आणि त्यानंतर तुमचं बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये जे टर्म्स येतात, जे फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रिसिटी सगळं एकदम पक्का करून ठेवा, कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिकचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल आहे एक्झाममध्ये. इलेक्ट्रॉनिक बेस्ड जे बेसिक क्वेश्चन्स आहे इलेक्ट्रॉनिक रिलेटेड ते येऊच शकतात, येणारच आहे. कमीत कमी माझा अंदाज असा आहे की पॉवर सिस्टीमवर एक साधारण 5 ते 7 प्रश्न किंवा 10 प्रश्नसुद्धा येऊ शकतात 50 पैकी. आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक रिलेटेड 5 ते 7 प्रश्न आरामात येणार आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि बाकी मशीन्स, मोटर्स, ट्रान्सफॉर्मर जे काही आहे त्यावर साधारण 5 ते 6 प्रश्न ते. आणि बाकीचे जे आहे बाकीचे पूर्ण पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 1-1, 2-2, 3-3 प्रश्न असे येतील. ठीक आहे. त्याच्यामुळे पोर्शन कुठलाच सोडू नका, परंतु हा जो महत्त्वाचा पोर्शन आहे त्यावर थिअरी रीड करा. त्याचे रिलेटेड व्हिडिओज कंटेंट अवेलेबल आहे यूट्यूबवर फ्री, ते बघा. त्यानंतर त्याच्या टेस्ट सिरीज किंवा MCQs वगैरे सॉल्व करा, जास्तीत जास्त सॉल्व करा. ठीक आहे. आता आपण नॉन टेक्निकल बघू मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अंकगणितमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे बघा मॅथमॅटिक्स किंवा अंकगणितचा जो भाग आहे तो बेसिक म्हणजे तुमचं संख्या प्रणाली म्हणजे न्यूमेरिकल सिस्टीम वगैरे. त्यानंतर ॲडिशनल, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यावर प्रश्न छोटे मोठे येतातच. ठीक आहे. त्यानंतर अपूर्णांक, त्यानंतर बघा बोर्डमासचे जे असतात ना, बोर्डमास आपण ज्याला म्हणतो त्यावरचे मेथडवरचे प्रश्न असतात. शाब्दिक गणिते वगैरे. त्यानंतर वैवारी, सरासरी, त्यानंतर अंतर, वेग यावर प्रश्न असतातच. कमीत कमी 1 किंवा 2 प्रश्न आहे. 20 प्रश्न 10 मार्कासाठी अंकगणित असते. अतिशय महत्त्वाचा रोल आहे अंकगणितात. आणि कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला 0 मार्क चालत नाही, ॲटलिस्ट 1-2 मार्क तुम्हाला पाहिजे. त्यानंतर बघा अंतर, वेळ आणि वेगमध्ये डिस्टन्स, टाईम अँड व्हेलॉसिटीमध्ये बेसिक्स आहे. ट्रेनवरील प्रश्न येतात. त्यानंतर बोट आणि प्रवाहावरचे प्रश्न येतात. ठीक आहे. त्यानंतर काळ आणि काम, टाईम अँड वर्क यावरचे कमीत कमी 2 प्रश्न ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये तुमचं नळ आणि टाकी वगैरे असेल किंवा 2 आणि 3 व्यक्तींमधील प्रश्न असतील, अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यानंतर शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस यावरचे 2 ते 3 प्रश्न आहे. पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस. त्यानंतर व्याज म्हणजे इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट यावर 1-2 प्रश्न असतीलच कमीत कमी. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. त्यानंतर भागीदारी, पार्टनरशिपवर प्रश्न आहे. हे जे मला सांगतो ते अतिशय महत्त्वाचं आहे. गुणोत्तर प्रमाण वगैरे, मिक्सचर वगैरे प्रमाण जे असतं त्यावर प्रश्न एखादा प्रश्न आरामशीर आहे कमीत कमी. ठीक आहे. त्यानंतर बघा जॉमेट्रीचे प्रश्न, क्षेत्रफळ, घनफळ वगैरे हे येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे एरिया काढा, त्याची बाजू काढा वगैरे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी म्हणजे बघा संभाव्यता आणि संयोजन वगैरे. त्यानंतर मित्रांनो रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता अतिशय महत्त्वाचा रोल आहे. 40 प्रश्न आहे, 20 मार्क आहे. आणि हा पोर्शन टर्निंग पॉईंट आहे. हा जो पोर्शन आहे रिझनिंगचा हा टर्निंग पॉईंट आहे तुमच्या एक्झामचा. यावर सिलेक्शन डिपेंड आहे, मी तुम्हाला कन्फर्ममध्ये सांगतो, 100% सांगतो. कारण की इथे विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतात, वेळ जातो. ज्यांची जास्त प्रॅक्टिस आहे आणि ज्यांना सगळं माहिती आहे, ज्यांचं नॉलेज चांगलं आहे तेच पुरं इथे पास होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा वर्बल रिझनिंगचे खूप प्रकार आहे बुद्धिमत्तेचे. त्याच्यामध्ये वर्बल रिझनिंगमध्ये नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशनवरचे प्रश्न. ठीक आहे. वेन डायग्राम म्हणजे सिलोजिझमवरचे प्रश्न. पझल टेस्ट आहेच, 2 प्रश्न ठेवले आहेत पझल टेस्टमध्ये, 2 प्रश्न. बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहे, क्लासिफिकेशन आहे, ब्लड रिलेशन, पझल आहे. आणि नंतर टीम सिलेक्शन आहे. त्यानंतर वजन, उंची आणि वय आहे या रिलेटेड. आणि त्यानंतर खरे आणि खोटे म्हणजे ते सगळे पझल टेस्टचे भाग आहे. पझल टेस्टमध्ये 2 प्रश्न आहेत, त्याच्यावर 2 येतील आणि साधारण 10 क्वेश्चन त्यावर येऊ शकतात, अंदाज आहे. त्यानंतर डायरेक्शनल सेन्स टेस्ट, त्यानंतर इनपुट आउटपुट, पासवर्ड्स वगैरे. त्यानंतर सांकेतिक तुलना, सांकेतिक भाषा, रांगेतील नंबर्स रँकिंग वगैरे, सिक्वेन्स वगैरे. त्यानंतर कॅलेंडर, क्लॉक वगैरे प्रश्न येतील. त्यानंतर अक्षर मालिकावर प्रश्न, 1 प्रश्न ठेवलेलाच आहे, 1 किंवा 2 प्रश्न येतील. लेटर सिरीज वगैरे, नंबर सिरीज वगैरे. त्यानंतर रिलेशनशिप वगैरे, वर्ड रिलेशनशिप वगैरे म्हणजे शब्दांचे जे रिलेशनशिप आहे ते. त्यानंतर बघा ऑड मॅन आउट वगैरे यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर सिरीज कंप्लीशन वगैरे, सिरीजचं कंप्लीट करावं लागते तुम्हाला. कोडिंग, डिकोडिंग, मिसिंग टर्म म्हणजे गाळलेली शब्द ओळखा वगैरे. तर मित्रांनो एकंदरीत हा महत्त्वाचा पोर्शन आहे. यावर तुम्हाला प्रश्न येतीलच आणि यामधला कुठलाच भाग सोडू नका. नॉनटेकला महत्त्व आहे कारण की नॉनटेकला मुलं कमी लेखतात कारण की त्याला अर्धा मार्क असतो म्हणून. परंतु नॉनटेक हे सिलेक्शनसाठी टर्निंग पॉईंट आहे. तुम्हाला परत तेच सांगतो मित्रांनो, कारण की आम्हाला एईचा अनुभव आहे, महाट्रान्सकोचा. विद्यार्थ्यांनी नॉनटेक्निकलला कमी लेखलं आणि तेच मुलं सिलेक्शनमध्ये आले नाही. टेक्निकल खूप जास्त स्ट्रॉंग असलं तरी नॉनटेकला सुद्धा महत्त्व आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे पोर्शन मी तुम्हाला सांगितलं आहे हे पोर्शन लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये टेक्निकल दिवसातून 5 ते 6 तास आणि 2-3 तास नॉन टेक्निकल, त्यामध्ये मराठीसुद्धा घ्या. मराठीमध्ये तुम्हाला परत सांगतो
पॅसेजवर जास्त प्रश्न येणार आहे. 20 प्रश्न मराठीचे असतात, 10 मार्क असतात त्याला. तर त्याच्यामध्ये पॅसेज 10 जे प्रश्न आहे ते पॅसेज रिलेटेड आहे आणि साधारण 5 एक प्रश्न ग्रामर रिलेटेड, व्याकरण रिलेटेड आणि साधारण 5 प्रश्न हे तुम्हाला वेगळे म्हणजे असं त्रुटी ओळखा किंवा शब्द परत लिहा किंवा वाक्य परत लिहा अशा प्रकारचे जनरल प्रश्न असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला 1 मार्क कमीत कमी लागेल, 1च्या वरच लागेल. 0 मार्क असेल तर तुम्ही रिजेक्ट होता, डायरेक्ट रिजेक्ट होता. ठीक आहे. त्याच्यामुळे भान ठेवा, लक्ष ठेवा. अभ्यास हा कंटिन्यूमध्ये सुरू ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही अफवा, कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींवर लक्ष देऊ नका. त्यांनी आपण मागे पडतो, लक्षात घ्या. आणि एक्झामची डेट आज 9 उद्या येणारच आहे. जी स्ट्रॉंग अपडेट आहे, एखादं स्ट्रॉंग अपडेट आलं, एखादं कन्फर्म डेट माझ्याकडे आली तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे नक्की सांगेलच. आधीच सांगेल 15-20 दिवस आधी. ठीक आहे. फेब्रुवारीच्या एंडमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे, त्याच्या आधीसुद्धा होऊ शकते काय. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा. आणि महावितरणचं जर जाहिरातीचं म्हटलं विद्युत सहायकचं तर ती पुढल्या काही ड्युरेशनमध्ये म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत ती जाहिरात येऊन जाईल आणि मार्चमध्ये ती एक्झाम एक्सपेक्टेड आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आधी थेरी वाचा, बुकमधून व्यवस्थित रीड करा, व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर त्या रिलेटेड व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवर बघा. त्यानंतर तुम्ही MCQs किंवा जे काही तुमच्याकडे क्वेश्चन बँक असेल, MCQ असेल ते सगळे सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. नॉन टेकमध्ये खूप जास्त प्रॅक्टिसला महत्त्व आहे आणि टेक्निकलमध्ये सुद्धा प्रॅक्टिसलाच महत्त्व आहे. ठीक आहे. बाकी मी तुम्हाला बुक्स ऑलरेडी सांगितलेलं त्याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि तुम्ही टेस्ट सिरीज घेतली असेल किंवा टेस्ट दिली असेल तर टेस्टसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक. इंजिनियर अमोल ॲपवर आपण सुद्धा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. आपलं स्वतःचा ॲप आहे. त्याच्यावर आपण 5 टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत. त्या महापारेषण आणि महावितरण दोन्हीसाठी, विद्युत सहायकसाठी कामात पडतील. अतिशय जास्त क्वालिटी टेस्ट सिरीज आहे. 4 टेस्ट सिरीज ऑलरेडी आपण त्यावर अपलोड केलेलं आहे. काही स्टडी मटेरियल व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि प्लस आता 5वी टेस्ट सिरीजवर माझं खूप जास्त मायन्युटली डीप डिस्कशन करून त्यावर जे एक्सपेक्टेड आहे आपल्या एक्झाममध्ये कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात त्याच्यासाठी 5वी आपण टेस्ट सिरीज त्यावर काम सुरू आहे. त्याच्यामुळे त्याला लेट होत आहे. पुढच्या 8-10 दिवसामध्ये तीसुद्धा 5वी टेस्ट सिरीज तुम्हाला ज्यांनी परचेस केली आहे त्यांना मिळून जाईल. ठीक आहे. तुम्ही परचेस केली नसेल तर इंजिनियर अमोल ॲप आहे, त्याला डाउनलोड करा. खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता आणि पुढे तुम्ही टेस्टची कधीही देऊ शकता. ठीक आहे. एक्झामपर्यंत कधीही देऊ शकता. आणि महावितरणच्या एक्झामपर्यंत, महावितरण जोपर्यंत एक्झाम होत नाही विद्युत सहाय्यकी तोपर्यंत त्या टेस्टची व्हॅलिडिटी राहणार आहे. आणि मग ती टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. ती तुम्हाला नक्की 100% फायद्याची ठरणार आहे. मी तुम्हाला आशा करतो बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा इंजिनियर अमोल. आणि आपलं ॲपसुद्धा डाउनलोड करून ठेवा. इंजिनियर अमोल या नावाने आपलं ॲप आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.